आणि बातमी बीडमधूनच बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणासंदर्भातली पुढची बातमी। महादेव यांची पत्नी पोलीस अधीक्षकांच्या भेटीला गेली। नवनीत कौवत बाहेर असल्यामुळे मात्र त्यांची भेट झाली नाही। मुंडे कुटुंब अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानाच महादेव मुंडे यांची हत्या कोण केली या हत्येचा तपास अद्याप नीट झालेला नाहीये अशी टीका होत असताना आता मुंडे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र नवनीत कौवत बाहेर असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही। आता मुंडे कुटुंब अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडून। स्वानंद, मुंडे कुटुंबियांची अधीक्षकांबरोबर भेट झाली नाही, काय घडलंय? हेमाली, आज असं झालंय की मुंडे कुटुंबीय जे आहे ते म्हणजे त्यांना न्याय भेटावा यासाठी ते आज बीड पोलीस अधीक्षकांच्या भेटीला आलं होतं। दुपारी 1 वाजता साधारण पोहोचलं, मात्र जे SP आहेत त्यांचा आज काही शासकीय कामानिमित्त बाहेर दौरा होता आणि त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही। आता त्यांची जी भेट आहे ती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पानकर यांच्याशी त्यांचं बोलणं चालू आहे, चर्चा चालू आहे या प्रकरणाबाबत। मात्र आत्ताची अपडेट अशी आहे की जे पोलीस अधीक्षक आहेत ते 7च्या दरम्यान मुंडे कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांची या प्रकरणावर अधिक चर्चा होईल। मात्र सध्या तरी सचिन पानकर हे मुंडे कुटुंबियांची भेट घेत आहेत आणि नेमकं प्रकरण काय आहे आणि त्यांच्या मागण्या काय ते समजून घेतलं जात आहे। हेमाली, धन्यवाद स्वानंद, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।